ओम. क्लिप क्रमांक 70. श्रोत्यो नमस्कार. काल आपण परमपूज्य नाना महाराज तराणेकर इंदूर यांच्या चरित्रातील घोर तपश्चर्या या भागापर्यंत ऐकले होते. आज त्यापुढचा भाग ऐकूया. काशी गाणगापूर यात्रा. वयाच्या 20व्या वर्षी नानांची पहिली काशी यात्रा घडली. काशी येथे सखाराम भटजी यांच्याकडे नानांचा मुक्काम होता. रोजची यात्रा पूर्ण होईपर्यंत अन्नपाणी घेत नव्हतं. ते रात्री घरी आल्यावर भात शिजवून खायचे. तराणा येथे परतल्यावर थोरल्या महाराजांचा गाणगापूरला जाण्यासाठी आदेश आला. दत्तभक्तांचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान, सेवास्थान असलेल्या गाणगापूरला नाना सुप्रीम कोर्ट असे म्हणत असत. त्यांचे वय त्यावेळी 21 होते, म्हणून 21 पारायणे करण्याचा मानस होता. पण एक पारायण पूर्ण झाल्यावर दत्तप्रभूंचा आदेश आला. छाटी धुणे, मठ झाडणे, गंगेवरून पाणी आणणे ह्या देखील महत्त्वाच्या सेवा आहेत, त्या कराव्यात. त्याही केल्या. पुढे उज्जैनला जाऊन गायत्री पुनश्चरण केले. प्रपंच. नानांच्या जीवनात 1920 साली प्रापंचिक सुखद घटना घडली. म्हणजे पुत्रप्राप्ती झाली आणि मुलाचे नाव शंकर असे ठेवले. पुढे 3च वर्षांनी नानांच्या पहिल्या पत्नीला देवाज्ञा झाली. नानांचा त्यानंतरचा दुसरा विवाह 1984 साली मल्हारराव भाले यांच्या कन्येबरोबर झाला व ही संसार जेमतेम 8-9 वर्ष टिकला. कुसुम नावाच्या मुलीला जन्म देऊन दुसऱ्या पत्नीचाही मृत्यू झाला आणि नाना पुन्हा एकाकी झाले. योग दीक्षा आणि नर्मदा प्रदक्षिणा. नानांना नाथ संप्रदायातील एक महान योगी वामनबुवा ब्रह्मचारी यांच्याकडून योगदीक्षा मिळाली. ही प्रेरणा त्यांना टेंबे स्वामींनीच दिली होती. त्याप्रमाणे शिवोहम असा ध्वनी करीत हे योगी दत्त मंदिरात येऊन त्यांच्या वास्तव्यात नाना योगसंपन्न झाले व 4-4 तास समाधी अवस्थेत असत. ते शिवोहम असा ध्वनी करीत. नानांच्या आयुष्यातील अद्भुत घटना म्हणजे त्यांनी केलेली नर्मदा प्रदक्षिणा. ती परिक्रमा पूर्ण करणाऱ्या त्यांना 3.5 वर्ष लागली. कारण जलेरी पद्धतीने म्हणजे नर्मदा नदी सतत नजरेच्या टप्प्यात ठेवून 1800 मैलाची परिक्रमा करायला हा कालावधी लागतोच. नर्मदेचे नाभिस्थान नेमावरला त्यांनी परिक्रमा सुरू केली. अमरकंटक क्षेत्राला पोहोचून सिद्ध पुरुषांची दर्शने घेऊन पुढे दक्षिण तटावरून प्रवास करता करता त्यांनी शूलपाणेश्वराच्या जंगलात प्रवेश केला. याच जंगलात अकस्मात एक वाघ समोर आला आणि दोघांची नजरानजर झाली आणि निसर्ग नियमाच्या विरुद्ध त्या वाघाने नानांचे पाय चाटून तो निघून गेला. पुढील प्रवासात 3 दिवसाचे उपोषण झाले आणि नर्मदेचे प्राणी प्राशन करूनच राहावे लागले. त्यामुळे भोवळ येऊन नाना एका झाडाखाली निचेष्ट पडले. पण नर्मदा मातेला हे पाहवले नाही. दिव्य रूप घेऊन पायात पैंजण असलेली नर्मदा माता हाती दुधाचा लोटा घेऊन उभी राहिली. पंडित जी, आप थक गई है, आपके लिए यहाँ के राजा ने दूध भिजवाया है. हे मधुर शब्द ऐकून नानाने देवीचे पाय धरले. दूध प्यायल्यावर ती आशीर्वाद देऊन गुप्त झाली. पुढे सिमोरला चिदानंद स्वामींना भेटले. परिक्रमा करीत कोटेश्वरला पोहोचले. तिथल्या महंतांनी मठाधिपती होण्यासाठी विनंती केली. ते सर्व नाकारून धरमपुरी गावातील शिवमंदिरात आले. पुढे धावडी कुंडात स्नान करताना शुभलक्षणयुक्त बाण मिळाला आणि तो पूजेत तराणा येथे आहे. अशा प्रकारे नर्मदा परिक्रमा करून त्याची सांगता शास्त्रोक्त कढाई करून पूर्ण केली व तेथे खूप अन्नदान झाले. चारधाम यात्रा आणि गिरनार. परमहंस परिव्राजक टेंबे स्वामींच्या आदेशाप्रमाणे नानांच्या जीवनामध्ये ठळक घटना म्हणजे बद्री केदार हिमालयाची यात्रा.
दोन्ही ठिकाणी उत्तम दर्शन मिळाले. मग गंगोत्रीकडे वाटचाल चालू केली. परंतु मध्येच रस्ता चुकला. चारी बाजूनी जंगल आणि चालून चालून थकले. सद्गुरूंचे स्मरण तर सतत होतेच. तेवढ्यात एक गुहा दृष्टीस पडली. जवळ गेल्यावर पाहतात तर 2 वाघ गुहेच्या तोंडाशी बसले होते. काय करावे असा विचार करत असताना आतून आवाज आला, "कौन मानव यहाँ तक आया है, अंदर आओ." आवाज ऐकून वाघ बाजूला झाले. नाना आत गेल्यावर व्याघ्रासनावर जटाभार लोळत असलेले एक महात्मा समोर दिसले. तहानलेल्या नानांना थंड पाणी दिले आणि सर्व हकीकत ऐकली. जवळच्या धुनीतील कंद काढला आणि तो नानांना खायला दिला. हा खुराक 8 दिवस पुरेल असे सांगितले. महात्मा म्हणाले, महाभारताच्या काळापासून मी येथे कृष्ण भगवानांच्या आज्ञेनुसार राहते. त्या महापुरुषांनी आशीर्वाद देऊन नानांना त्यांनी पाय घट्ट धरून डोळे मिटून बसायला सांगितले आणि काही क्षणात डोळे उघडायला सांगितले. तर नानांना सर्व परिसर बदलून आपण गंगोत्रीजवळ आल्याचे जाणवले आणि महात्मा अदृश्य झाले. काही सत्पुरुषांच्या मते हे महान सिद्धपुरुष उद्धव आहेत व श्रीकृष्णांच्या आज्ञेप्रमाणे ते तपश्चर्येत आहेत. अशी ती यात्रा संपून पुन्हा तराण्याला आले आणि पुढे गुरु आज्ञेप्रमाणे गिरनार पर्वताकडे निघाले. सौराष्ट्रातील परमसिद्धस्थान, नाथांची तपोभूमी आणि दत्तप्रभूंचे ठिकाण म्हणून हे प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की या पर्वताचे पूर्वीचे नाव गिरिनारायण होते व त्याच्याच अपभ्रंश होऊन सध्याचे गिरनार हे नाव प्रचलित आहे. नाना ज्यावेळी तेथे गेले व दामोदर कुंडात स्नान करून बाहेर आले तेव्हा दत्तप्रभूंच्या दर्शनाने कृतार्थ झाले. नवनाथांची धुनी व त्यांची आसने ही दर्शनेही झाली. पर्वतावर दत्तपादुकांचे पवित्र दर्शन झाले आणि एक अवधूत मूर्तीने त्यांना पुन्हा पायथ्याशी आणून पोहोचविले. या ठिकाणी आपण आजचं वाचन थांबूया. उद्या आपण कुरवपूर यापासून सुरुवात करूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.